शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वे चॅनलच्या नावे शेतीविषयक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपले जे काही डाळिंबाचे जे काही शेतकरी आहे आंबे बहारातील त्याची जी काही सेटिंग आहे ती पूर्णपणे आता कंप्लीट झालेली. तर मित्रांनो, सेटिंग कंप्लीट झाल्यानंतर आपल्या जे काही शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचा जो काही सामना करावा लागतो उन्हाळ्यामध्ये तो म्हणजे टेम्परेचरचा. तर मित्रांनो, यामध्ये जर टेम्परेचर जर अति वाढलं तर त्या ठिकाणी आपल्या डाळिंबाचे जे काही झाड आहे ते स्ट्रेसमध्ये जाण्याची जी काही शक्यता आहे ही सर्वात जास्त असतात. तर मित्रांनो, आपलं जे काही झाड आहे ते जर स्ट्रेसमध्ये गेलं, जर फळ विकास अवस्थेमध्ये जर झाड स्ट्रेसमध्ये गेलं तर त्या ठिकाणी आपले जे काही फळाची जी काही फुगवण ही व्यवस्थित होत नाही. झाड हा विविध रोगांना हा बळी पडू लागतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मग डाळिंबाचं झाड हे स्ट्रेसमध्ये जाणार नाही त्यासाठी आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊ हा स्ट्रेस म्हणजे जो काही ताण आहे तो किती प्रकारचा असतो. साधारणपणे मित्रांनो, जो काही ताण आहे हा दोन विभागात हा डिवाइड होतो. मग त्याच्यामध्ये हा जो काही ताण आहे हा बायोटिक स्ट्रेस म्हणजे जैविक ताण आणि अबायोटिक स्ट्रेस म्हणजे अजैविक ताण. तर मित्रांनो, हा जो काही बायोटिक स्ट्रेस आहे याच्यामध्ये म्हणजे जैविक ताण. तर हा जो काही ताण आहे हा ताण आपल्या पिकामध्ये जे काही कीटक किंवा जे काही विविध रोगांचे व किडींना झाड हे बळी पडू लागतं व त्यांच्या प्रादुर्भावामुळे आपल्या डाळिंबाच्या झाडाला किंवा इतर कोणत्याही पिकाला जो काही ताण येतो त्याला आपण जैविक ताण हा म्हणू शकतो. दुसरं म्हणजे अबायोटिक स्ट्रेस म्हणजेच अजैविक ताण. तर मित्रांनो, हा जो काही ताण आहे हा वातावरणातील बदलामुळे अति जास्त आर्द्रता किंवा अति जास्त टेम्परेचर किंवा खूपच कमी टेम्परेचर, पाण्याचा कमी जास्तपणा, पाण्याचा ताण पडणं. तर मित्रांनो, हा जो काही जैविक ताण आहे हा या कारणामुळे येतो. तर मित्रांनो, या दोन्ही कारणापासून जर आपल्या डाळिंबाचं झाड जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना हे केल्या पाहिजे. तर मित्रांनो, चला तर बघूया त्या उपाययोजना आपण कोणत्या केल्या पाहिजे. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, जी काही फळ विकास अवस्था ही सुरू होते तेव्हापासूनच आपल्याला आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये जे काही मायक्रोन्यूट्रिएंटची जी काही कमतरता ही आपल्याला कधीच म्हणजे झाडावर त्याची कमतरता ही दिसलीच नाही पाहिजे. आपल्याला योग्य ही काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या झाडाला मायक्रोन्यूट्रिएंटची जी काही कमतरता ही होणार नाही. दुसरं म्हणजे मित्रांनो, आपल्याला व्यवस्थित पाणी नियोजन करणं हे खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, झाडामध्ये ताण यायला सर्वात महत्वाचा जो काही संप्रेरक हार्मोन काम करतो तो म्हणजे ऍब्सिसिक ऍसिड. तर मित्रांनो, काय होतं ह्या वेळेला जर मुळीला योग्य प्रकारे जर पाणी हे मिळालं नाही तर त्या ठिकाणी ऍब्सिसिक ऍसिड जे काय आहे ते ऍक्टिव्ह होऊन जातं व आपल्या पिकामध्ये जो काही ताण यायला हा सुरुवात होतो. तर मित्रांनो, आपल्याला उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये काय करायचं आहे, तुम्ही जर दिवसाआड 2 ते 3 तास दर पाणी देत असाल तर आपल्याला आठवड्यातून एकदा बेडच्या बाहेर निघेपर्यंत पाणी हे द्यायचं आहे जेणेकरून डाळिंबाची सर्वात जी काही खालची मुळी आहे तिच्यावर हा जो काही स्ट्रेस हार्मोन म्हणजेच ऍब्सिसिक ऍसिड जो काही आहे तो बसलेला असतो व जेव्हा भरपूर प्रमाणात जो काही मुळीला योग्य पाणी जर मिळतं तर जो काही हार्मोन आहे तो रिलीज होऊन जातो व आपलं जे काही झाड आहे ते स्ट्रेस पासून वाचण्यात त्या ठिकाणी मदत होते. दुसरं म्हणजे मित्रांनो, आपल्याला मुळी व्यवस्थापन करणं या अवस्थेत खूप महत्वाचं असतो. मित्रांनो, डाळिंबा बागेमध्ये पांढरी मुळी वाढण्यासाठी आपण काय काय उपाययोजना हे केल्या पाहिजे याचा जो काही व्हिडिओ आहे आपण तो कालच आपल्या चॅनलवरती हा अपलोड केलेला आहे. तर तुम्ही तिथं जाऊन तो बघू शकता व हवं तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा देणारच आहोत. तर मित्रांनो, दुसरं म्हणजे आपल्याला पाण्यातून एका एकरसाठी 1 किलो अमायनो ऍसिडचा वापर हा करायचा आहे. तर मित्रांनो, अमायनो ऍसिडचा वापर केल्यामुळं काय होईल, झाडाची जी काही मुळी आहे ती व्यवस्थित जमिनीत रुजल व झाडाला व्यवस्थित अमायनो ऍसिड जर मिळालं तर अमायनो ऍसिड मुळे झाडाला जे काही प्रोटीन तयार हे करता येतं. जर प्रोटीन व्यवस्थित तयार झालं तर साहजिकच आहे आपलं झाड हे रोगांना व किडींना बळी पडणार नाही व आपल्या पिकामध्ये ताण हा जाणवणार नाही. दुसरं म्हणजे आपल्याला आपल्या झाडाची मुळीची योग्य ग्रोथ होण्यासाठी आपल्याला रिस्टार्टरचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला जे काही रिस्टार्टर आहे ते 500 ग्राम प्रति एकरसाठी वापरून आपल्याला ड्रिपद्वारे वापरायचं आहे.
दुसरं म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे या अवस्थेत जे काही जमिनीतून येणारे जे काही बुरशीजन्य रोग आहे त्यांच्यावर कंट्रोल ठेवणं. तर मित्रांनो, आपल्याला यासाठी जे काही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे तिचे जे काही केव्हीकेचं जे काही बायोमिक्स येतं त्याचा वापर आपल्याला एकरी 5 लिटर त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून जमिनीतून जे काही बुरशाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती हा होणार आहे तो होणार नाही व तो पूर्णपणे थांबला जाईल व आपलं झाड हे जे काही तानांना बळी हे पडणार नाही. मित्रांनो, दुसरं म्हणजे आपल्याला जे काही एकरी 5 लिटर जे काही सर्वात महत्वाचं आणि सर्वात स्वस्त एक टॉनिक आहे घरगुती मित्रांनो, आपल्याला एकरी 5 लिटर त्या ठिकाणी दुधाचा वापर हा करायचा आहे. मित्रांनो, दुधा इतका झाडामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये ताण हा कमी करण्या इतकी क्षमता कोणत्याही किंवा केमिकलमध्ये किंवा कोणत्या ऑर्गॅनिक जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्येही नाहीये. तर त्या ठिकाणी तुम्ही 5 लिटर प्रति एकरसाठी वापरून दुधाचा वापर हा करू शकता, जेणेकरून आपल्या पिकातील जो काही ताण आहे तो पूर्णपणे कमी होईल व आपलं जे काही पीक आहे ते स्ट्रेस फ्री होऊन आपले जे काही फळांची जो काही विकास आहे तो जबरदस्त होऊन आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी वाढही होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर जे काही शेतकरी बांधव आहे त्यांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.